राज्यात एसटी स्थानकांना स्वच्छ सुंदर बनवण्याचे दावे होत असताना प्रवाशांसाठीची हेल्पलाईन व्यवस्था मात्र कोलमडलेली असल्याचे समोर आले आहे। सुराज्य अभियानच्या सिटीजन ऑडिटमधून 72% हेल्पलाईन नंबर बंद असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे। सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या सुराज्य अभियानने राज्यातील एसटी स्थानकांवरील हेल्पलाईन सेवांचा सखोल आढावा घेतला। गेल्या 3 महिन्यांपासून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात एक गंभीर वास्तव समोर आलं। अनेक स्थानकांवर दर्शवलेले हेल्पलाईन क्रमांक प्रत्यक्षात डेड असल्याचं आढळून आलं आहे। प्रवासी वारंवार कॉल करूनही प्रतिसाद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत आहेत। स्वच्छ स्थानक मोहिमेअंतर्गत कागदोपत्री गुण मिळवले जात असले तरी मूलभूत सेवा मात्र ठप्प असल्याचा आरोपही होत आहे। विशेष म्हणजे हेल्पलाईनसाठी स्वतंत्र बजेट असूनही तांत्रिक बिघाडीचे कारण पुढे केले जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। एकीकडे सुविधा वाढवण्याचे दावे तर दुसरीकडे संपर्क यंत्रणाच बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढत आहे। त्यामुळे एसटी प्रशासनाने तातडीने दक्ष देत ही सेवा सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। एसटी विषय घेण्यामागचं स्पेसिफिक कारण हेच आहे की आमच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्या होत्या की कितीदा लोक आम्ही फोन करावे तर उचलत नाही, आउट ऑफ ऑर्डर, डज नॉट एक्झिस्ट अशा स्वरूपाचे उत्तरे येत आहेत। जी MSRTCची जी ऑथोराइज वेबसाईट आहे त्याच्यावर दिलेल्या क्रमांकांवर त्यांनी प्रयत्न केले होते। म्हणून आम्ही हा विषय राज्यभरांमधून उचलला आणि ती खरंच आहे, आम्ही तपासून पण पाहिले मग तक्रारी आल्यात तर, आणि त्याच्यात तथ्य आढळलं। म्हणून मग आम्ही मागणी केलेली आहे या निवेदनाद्वारे परिवहन आयुक्तांकडे की अद्ययावत नंबरच फक्त त्याच्यावर ठेवावे आणि बाकी पण इतर मागण्या करण्यात त्या आपल्याकडे आपण आता घेतलेल्याच आहेत।